तर आज मी तुमच्याशी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर इथे 5 वाजलेले आहे आणि आता भांडे घासायला आणलेले. आता चहा माझा 4:30ला होतो. चहा वगैरे झाला की त्यानंतरच 5ला भांडे घासते आणि नळं येणार असले तर त्या दिवशी मग 4लाच घासते. त्यानंतर भांडे नेऊन ठेवले आणि म्हटलं हे कपडे काढून घ्यायचे, कारण झाडायचं होतं मला. तर झाडायच्या आधी सर्व कपडे काढून घेते. आता यातले काही कपडे सुकले, काही थोडे ओलसर आहेत. कारण इकडे पाहिजे तशी विशेष ऊन येत नाही, त्यामुळे काही जास्त सुकत नाही. आणि वरती माळीवर तर मी नेऊन टाकत नाही, कारण वरती भरपूर अशी धूळ आहे. कारण आजूबाजूला बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, खाली जितके सुकले तितके. आणि अगदी थोडे ओलसर आहे, ते सुकून जातील 1-2 तासामध्ये, त्यानंतर घरात घेऊन जाणार. तर त्यानंतर इथे रूम आवरायला घेतली. बेड वगैरे आवरला, सोफा आवरला आणि आता झाडायला लागली. तर मुलीचं चालू होतं, संध्याकाळी मला डोसा पाहिजे. आता म्हटलं डोश्याचं तर मिक्स टाकलेलं नाही आहे. मग मी यूट्यूबवर सहज बघितलं की मुरमुऱ्याचा डोसा होतो. म्हटलं चला आज तोच करूया. कारण दही पण होतं घरी, मुरमुरे पण होतं, सर्व अवेलेबल असलं की मग आपल्यालाही करायला बरं वाटतं. आणि खरं सांगायचं म्हणजे कसं, डोसा किंवा असं इडली वगैरे म्हणा, तर हे सकाळचेच बरे वाटतात. संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त हलकं जेवण पाहिजे असतं. पण आज म्हटलं मुलीची इच्छा आहे तर चला करूया. त्यानंतर इथे बाहेरचं झाडायला घेतलं. तर बाहेरचं वगैरे झाडून घेतलं आणि सकाळ संध्याकाळ रोज मी हे बाहेरचं झाडत असते. कारण संध्याकाळचं कसं दिवाबत्तीची वेळ असते आणि सगळं असं क्लीन पाहिजे, कचरा नको असायला असं वाटते. त्यामुळे आता दोन्ही वेळ मी ते झाडून घेते, कचरा असो किंवा नसो. पण ते आता सवय झाली तर आपल्यालाही पण ते नाही केलं एक दिवस तर चूक चुकल्यासारखं होते. तर कालच असं झालं, मी बाहेर गेली, तिकडनं येताना मला 6 वाजले. मग ते राहून गेलं आणि संध्याकाळचा झाडू लावता येत नाही, पण ते माझ्याच मनाला पटलं नाही, तरी मी सुद्धा थोडं का होईना दारापुरचं झाडून घेतलं. आता त्यानंतर ह्या शेंगा, आता या आठवड्यामध्ये आमच्याकडे शेंगा रोजच्या रोज सुरू आहे. रोज आणणं चालू आहे आणि ते एवढ्या झाल्या जमा की त्यातल्या काही शेंगा सुकत चाललेल्या. कारण दाणे काढायचं म्हटलं तर त्याला वेळ पाहिजेच असतो आणि दुपारी कसं कामं झाले, कामं जेवण होईपर्यंत तरी 2 वाजतातच. त्यानंतर असं वाटते थोडा वेळ आपला आराम करावा आणि त्यात माझं बाकी काम असते मोबाईलचं, ते करत बसते मी. आणि लगेच मग इकडे 4 होतात. 4 झाले की चहा पाणी झाला की लगेच संध्याकाळच्या कामाची तयारी. मग म्हटलं आता हे झाडणं वगैरे झालं, थोडा वेळ आहे तर दाणे काढून घेऊया. रोज थोडे थोडे काढते आणि माझ्याशिवाय तर कोणी काढत नाही. मुलीला म्हटलं काढ बाई बसल्या बसल्या, तर तिला अजिबात आवडत नाही. म्हणून मग आता जेवढे झाले तेवढे दाणे काढून घेणार आणि त्यानंतर याचा जो कचरा आहे ना, तो कचराही ठेवण्याचा इतका प्रश्न आहे, कारण भरपूर असा कचरा जमा झालेला आहे ह्या तुरीच्या शेंगाच्या याचा. बाकी भाजीपाल्याचा एवढा होत नाही, तेवढा या शेंगांचा खूप होतो. 2 ते 3 कॅरी बॅग भरलेले आहे. आता थोडा दिवस म्हणजे 6, 6:30 होत आलेले आहे. म्हटलं चला आता दिवाबत्तीची वेळ झाली, तर लगेच सगळं उचलून घेतलं ते आणि आता पूजेची तयारी. तर बरोबर 5:15ला आता दिवा लावणार मी. कारण दिवस असा वाटत आहे की थोडा मोठा वाटायला लागला. नाहीतर मग लगेच 5:45, 6ला अंधार वाटायचा. तर आज बऱ्यापैकी वातावरण ठीक होतं. तर हे सगळं इथचा कचरा उचलून घेतला आणि आता दिवावात. तरी पण थोड्या शेंगा राहिलेल्याच आहे. तर आता ते उद्या सकाळी दाणे काढणार. सकाळी म्हणजे थोडा चहा घेतला की थोडा वेळ असतो, त्या वेळेमध्ये ते काढून घेईल. त्यानंतर हे सगळं आवरून घेतलं, इथलं शेंगा वगैरे आतमध्ये नेऊन ठेवल्या. नाहीतर मग कसं होतं की बाहेर राहिलं तर बाहेरच राहून जातं ते. आणि मग मी काय करते, जेव्हा संध्याकाळचा स्वयंपाक झाला की परत त्या हॉलमध्ये घेऊन जाते आणि टी व्ही पाहता पाहता थोडेफार दाणे काढते. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि आता पूजा करायची होती. म्हटलं चला पूजा करून घेऊया. आणि पूजा झाली की मग थोडा मधला वेळ असतो अर्धा 1 तास, तर तेवढा वेळ मी मोबाईलचं काम करते किंवा मग दुसरं आपलं एक्स्ट्रा काम असलं जसं की भाजी निवडणं, तुरीचे दाणे काढणं, तर ते करते. तर इथे पूजा झाली की मग लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर अजून 1 तास वेळ आहे आणि आज स्वयंपाक काही जास्त करायचा नाही. तर त्यानंतर इथे दिवावात केलेली अगरबत्ती लावून घेतली आणि आमचं कसं देवघर आता हे ओपनच समजलं जाईल, कारण मंदिर तर नाहीच आहे, त्यामुळे टेबलवरच असते. तर मग आता विचार बऱ्याच दिवसापासून चालू आहे की एक मंदिर घ्यायचं घ्यायचं. पण आता मला कधी असं वाटते की नाही, ओपनच छान वाटते, म्हणून मी पण इतकं लोड घेत नाही. पण बघू आता कधीतरी जर मला व्यवस्थित वाटलं तर घेईलच. तर इथे पूजा वगैरे जास्त व्हिडिओ केलेला नाही, फक्त संध्याकाळचं थोडं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि शेंगाचे दाणे काढले आणि
पूजा केली. आता म्हटलं थोडा वेळ निवांत बसावं, कारण थोडा वेळ असतो निवांत, नंतर परत स्वयंपाक करायचा आहे आणि परत तुरीचे दाणे काढायचे. खरं सांगू का, तुरीचे दाणे काढायचं म्हटलं ना तर त्याला भरपूर वेळ पाहिजे असतो, कारण कोवळ्या शेंगा आहे आणि त्याला मेन भरपूर आहे. ते काढायला गेलं लवकर होत नाही आणि ते माझ्याशिवाय कोणी हात लावत नाही. मुलीला म्हटलं थोडे काढ, आता ती मोजून 3 ते 4 दाणे काढत असते. तिला अजिबात आवडत नाही दाणे काढायला. त्यामुळे मग माझे जेव्हा कामं झाले मग थोडे थोडे काढत असते. आता मगाशी थोडे काढले, आता जसा वेळ मिळेल तसा काढेल मी, म्हणजे उद्यापर्यंत होऊन जातील ते काढून. कारण परत स्वयंपाक पण करायचा आहे संध्याकाळी, तर आता जास्त करायचं नाही आहे. आता विचार करत आहे की मुरमुऱ्याचा डोसा करायचा. तर पाहते आता, कारण सकाळचं बरंच जेवण आहे. मग काय काय आटोपली. त्यानंतर इथे संध्याकाळी थोडा वेळ बसली मी, अर्धा एक तास मोबाईलचं काम केलं आणि आता डोसा करायचा होता. आणि संध्याकाळचं कसं की व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना तर असं क्लिअर दिसत नाही, त्याच्यामुळे मी सहसा संध्याकाळचा व्हिडिओ शूट करत नाही. बघू शकता असं पाहिजे तसं असं क्लॅरिटी नाही आहे. आणि या मोबाईलचा कॅमेऱ्याचा पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे पाहिजे तसं असं क्लिअर दिसत नाही. तर इथे मी 2 वाटी मुरमुरे घेतले, 1 वाटी रवा आणि अर्ध वाटी दही. आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. आणि ही रेसिपी मी यूट्यूबवरच शॉर्टमध्ये बघितली, म्हटलं चला आपण करून बघू. आणि मुरमुरे पण छान होते यावेळेस, एकदम कुरकुरीत होते. तर त्यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक केलं, त्यामध्ये थोडं मीठ पण ॲड केलेलं आहे. आणि एकीकडे इथे सकाळची भाजी होती तर ती गरम करायला ठेवली, कारण सकाळी मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती, भात बऱ्यापैकी होतं. आणि फक्त मुलीपुरता डोसा करणार आहे आणि आम्ही आम्ही दोघं जे सकाळचं आहे तेच खाणार. तर भात भरपूर होता, तर विचार करत होती की तो पण फ्राय करायचा. तर त्यानंतर हे सगळं बारीक केलं आणि मिक्सरमध्ये थोडं बूड अशी आहे ते लागलेलं, तर ते पण सर्व काढून घेतलं आणि व्यवस्थित हे बॅटर मिक्स केलं. त्यातमध्ये मुलीची लुडबुड चालू. तर ती बोलली की याच्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स टाक, मला साधा पाहिजे नाही. तिला म्हटलं साधाच करते. तर ती बोलली भाजी कर बटाट्याची. आता म्हटलं एवढं करण्यापेक्षा मग मी काय केलं, त्यामध्ये एक मिरची थोडी कट केली आणि थोडा टोमॅटो आणि थोडं गाजर किसलं, कोथिंबीर असं टाकलं त्यामध्ये. आणि बटाट्याची भाजी होती सकाळची, म्हटलं त्यासोबत खा. आता पहिला डोसा करायचा म्हटला तर पहिला माझा हमखास बिघडतो म्हणजे हाच बिघडला. सहसा तर जे नेहमीचे डोसे करते ते बिघडत नाही, कारण मुरमुरे असल्यामुळे कदाचित ते एकदम मऊ मऊ सॉफ्ट होतो तो. आणि त्यात मी चम्मच लावला, मी करताना चम्मच लावायला नको होता. त्यानंतर बाकीचे व्यवस्थित झाले, कारण नंतर मी जे बॅटर टाकलं तर अजिबात चम्मच लावलेला नाही, ते जेवढा झाला तेवढाच होऊ दिला. तर अशा पद्धतीने हे डोसे केले. आणि इकडे आता भात फोडणी दिला, कारण भात भरपूर होता, म्हटलं तसाच राहील तो. आणि तसा जर फ्राय दिला ना सर्वच खातात. तर मुलीला एकीकडे तिचं खाणं चालूच होतं. आणि आता इकडे म्हटलं भात फोडणी देते. तिला विचारलं भात खाते का, तर ती बोलली नाही माझं झालं, कारण तिला गरम गरम डोसे तेच आवडले. आणि यामध्ये दही टाकलं ना, दह्यामुळे छान टेस्ट आली. तर इथे बघू शकता भरपूर असा भात होता, कारण सकाळी भात केला मी, जास्त कुणी खाल्लाच नाही. आणि हे जुने तांदूळ आहे ना, तर भात बऱ्यापैकी होतो. आणि आता 8:30 वाजलेले आहे. तर 8ला स्वयंपाकाला लागते मी, म्हणजे मध्ये 1-1.5 तास ब्रेक असतो, तर तेवढ्या वेळामध्ये मोबाईलचं काम करते. तर अशा पद्धतीने संध्याकाळचे सर्व कामे आटोपतात. तर एकीकडे भात झालेला आहे आणि हा इथे मुरमुऱ्याचा डोसा. तर असं माझं छोटंसं संध्याकाळचं रुटीन होतं. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.